लोकांना मान्यच केली पाहिजे की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केली, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे.